अगदी अगदी तेच तेच करायचं आपल्याला. त्यानंतर एवढंच नाही तर मी ही जी तुम्हाला म्हणजे नाही आणि तसं जयंतराव तुम्हाला सल्लागाराची आवश्यकता नाही, पण ऐका ना, पण त्यावेळी तुम्हाला कोणीतरी चुकीचा सल्लागार भेटला होता. याचं कारण ही जी काही आपण कामगारांची तपासणी करतो, या तपासणीच्या संदर्भातले त्याच वेळी एक टेंडर होतं नोंदित कामगारांच्या आरोग्य तपासणीच्या संदर्भातलं, आणि त्याच्यामध्ये काय 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 करावं असं सगळ्या गोष्टी होत्या. मग याच्यामध्ये काहीतरी वाढ करावी अशा प्रकारचा एक प्रस्ताव आपल्याकडे आला आणि त्या सगळ्याला म्हणजे वाढीवला तर आपण मान्यता दिलीच, पण त्याचसोबत या ठिकाणी आपण काय लिहिलं त्याच्यावर, वरील प्रस्ताव मान्य. सन 2023 पर्यंतचा प्रस्ताव होता. प्रस्ताव काय होता तर टेंडर प्रमाणे 15/2/21 ते 14/2/23 या 2 वर्षामध्ये यापूर्वीच्या अटीवर, म्हणजे नवीन टेंडर काढा असं म्हटलंच नव्हतं, खरं म्हणजे नवीन टेंडर काढायला पाहिजे होतं, पण ठीक आहे 2 वर्षाकरता या पूर्वीच्या अटींवरच त्यांना देण्यात यावं. आपण काय लिहिलं त्याच्यामध्ये, वरील प्रस्ताव मान्य. सन 2023 नंतर मुदतवाढ देताना, म्हणजे आधीच ठरवलं तुम्ही मुदतवाढ द्यायची आहे, ही मुदतवाढच होती. मुदतवाढ देताना मागील काम योग्य असल्यास विभागाच्या सचिवाकडनं त्यांच्या स्तरावर मुदतवाढ देण्यात येईल. नाही जयंतराव, योग्य असल्यास हे कसं देता येईल मला सांगा. एक टेंडर संपलं तरी तुम्ही त्याला 2 वर्षाची मुदतवाढ देताय आणि त्याच्यावरही तुम्ही म्हणताय की त्याच्यानंतरही आवश्यक असेल तर मुदतवाढ द्या. तर नाहीये असा नाहीये प्रस्ताव. तुमच्या अक्षरात लिहिल्या, परत दादांना वाचायला देतो आता. परत मला व्हेरीफाय झालं. मला तुमच्या हेतूवर शंका घ्यायची नाहीये. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे काही तुम्ही सांगताय, खात्यामध्ये उत्तम काम आपले मंत्री करतायत, चांगलं चाललंय. आणि आता आपण एक अजून मुद्दा उपस्थित केला की अशा अटी आणि शर्ती का टाकल्या टेंडरच्या. मी आपल्याला निदर्शनास आणून देतो की आता टेंडरच्या ज्या अटी शर्ती आहे 100% सीव्हीसी गाईडलाईन प्रमाणे. त्याच्यात डायल्युशन जर केलं तुम्ही म्हणताय ते, तर सीव्हीसीच्या गाईडलाईनचा त्या ठिकाणी भंग होईल आणि म्हणून सीव्हीसीच्या गाईडलाईन प्रमाणे अटी व शर्ती टाकून याचं टेंडर होत आहे. आता ते टेंडर कोणाला मिळणार, काय मिळणार याच्यामध्ये मला जायचं नाही. जो पात्र असेल त्यांनी ते टेंडर भरावं आणि ते टेंडर घ्यावं. इथे कुठेही रिगिंग याचं करण्यात येणार नाही. आणि मी त्या दिवशी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की भांडे वाटप वगैरे या ज्या आपल्या अतिशय लोकप्रिय स्कीम्स आहेत याच्यामध्ये काही पारदर्शिता आणण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या सगळ्या स्कीम्समध्ये पारदर्शिता आणायची, काही प्रमाणात अजून नवीन स्कीम्स घ्यायच्या का, कुठे डीबीटी करायचं काय, या संदर्भात सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की हे पैसे दुसरीकडे खर्च नाही करतायत. लाडक्या बहिणींना द्यायचे ठरवले म्हणजे त्यांच्याकडे 5-7 हजार कोटी रुपये आहेत. इकडे आपल्याला कर्ज घ्यावं लागतं, पण ते आपण लाडक्या बहिणींना देऊ शकत नाही, ते यांनाच आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळे अजून काही नवीन योजना पारदर्शीपणे आणण्याची जर परवानगी मिळाली तर निश्चितपणे आम्ही त्या योजनाही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू, हे मी सांगू इच्छितो. या ठिकाणी ऊर्जा विभागाच्या संदर्भातही काही सदस्यांनी विषय उपस्थित केले. खरं म्हणजे आपण जी काही 7.5 अश्वशक्ती वीज वापर करत असलेल्या 45 लक्ष कृषी पंप धारकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय. तो निर्णय आपण सुरूच ठेवलेला आहे आणि मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की हा जो काही आपल्याला आपण ही जी मोफत वीज देतोय याच्या पोटी मागच्या वर्षी वितरित अनुदान आहे 18,892 कोटी रुपये. म्हणजे शेतकऱ्यांना 18,892 कोटी रुपये हे आपण या ठिकाणी यातनं दिलेले आहेत.
आपण शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या संदर्भात कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करणारी MSKYV मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 ही सुरू केली. ही योजना जगातली सगळ्यात मोठी डिस्ट्रीब्युटेड सोलर एनर्जीची योजना आहे. कृषी क्षेत्राची ऊर्जेची मागणी 16,000 मेगावॅट आहे. आपण आता 27 जिल्ह्यांमध्ये 2,779 विद्युत उपकेंद्रासाठी 15,404 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प हाती घेतलेले आहेत आणि सर्व प्रकल्पांच्या निविदा झालेल्या आहेत. सर्व कामं प्रकल्प हे जे आता हातात घेतलेले आहेत हे ऑक्टोबर 2026 पर्यंत आपण पूर्ण करू. ऑक्टोबर 2026 मध्ये किंवा 3-4 महिने मागे पुढे करू. फार तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल की जे राज्य आपल्या शेतकऱ्यांना 100% हरित वीज देईल. आतापर्यंत 1,710 मेगावॅटचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. 4 लाखाहून अधिक शेतकरी त्यात लाभान्वित झालेले आहेत. याचा फायदा असा आहे, शेतकऱ्याला दिवसा वीज मिळेल. वीज खरेदीमध्ये आपल्या कंपनीची 10,000 कोटी रुपयाची बचत होईल. म्हणजे आज ही 20,000 कोटीची जी सबसिडी दादा द्यावी लागते आहे त्यामध्ये 10,000 कोटी रुपये या एकाच योजनेने आम्ही तुमचे वाचवणार आहोत. आणि शासनाची आणि जी काही क्रॉस सबसिडी आहे त्या क्रॉस सबसिडीमध्ये 5,500 कोटीची या ठिकाणी बचत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कार्बन उत्सर्जनामध्ये 25% कपात थेट आपण या माध्यमातून करू. यासोबत राज्याचे शाश्वत विकास आणि उद्योगांना चालना देण्यासाठी एनर्जी ट्रान्झिशन ब्ल्यूप्रिंट आपण तयार केली आहे. 2030 सालापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण जी वीज आपण वापरतो यापैकी 50% वीज हरित सोर्सेसमधनं या ठिकाणी येईल. आणि हे केलेलं काम याचा स्केल काय हे आपल्या लक्षात आणून देण्याकरता हे सांगतो की गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण हे काय स्केलअप केलंय. आपल्या राज्याच्या निर्मितीपासनं 2022 पर्यंत किंवा अगदी 47 पासून तर 75 वर्ष समजून घ्या, आपल्या राज्यातली आपली निर्मित आणि कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी होती 37,000 मेगावॅट. 37,000 मेगावॅट. गेल्या 2 वर्षामध्ये आपण जी अतिरिक्त करारी क्षमता तयार केली आहे ती आहे 45,000 मेगावॅट. म्हणजे 37,000 मेगावॅट आतापर्यंत केली आणि 2च वर्षात 45,000 मेगावॅट अशी. आणि एकूण जे काही कार्यारंभ आदेश आपण जारी केलेले आहेत यामुळे वर्ष 2030 साली आपल्याकडे 82,000 मेगावॅट वीज उपलब्ध असेल आणि त्यातली 45,000 मेगावॅट ही या ठिकाणी जवळपास आपण हरित ऊर्जा या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर याचे दर. आज आपल्याला माहिती आहे की आपली जी लँडेड कॉस्ट आपल्याला पडते 8 रुपयाची पडते आणि आपली खरेदी कॉस्टही 5, 5.5, 6 रुपयापर्यंत पडते. आता याचा सगळ्यात मोठा फायदा रिन्युएबलचा असा आहे 25 वर्ष त्याची किंमत एकच असणार आहे. आणि मग सौर कृषी ऊर्जीकरणाकरता जे 16,000 मेगावॅट आहे त्याचा दर असणार आहे 3 रुपये 7 पैसे. युटिलिटी स्तराचे जे मोठे सौर प्रकल्प आहेत ज्यातनं 11,450 मेगावॅट वीज मिळणार आहे त्याचा दर असणार आहे फक्त 2 रुपये 70 पैसे पुढचे 25 वर्ष. आणि सौर आणि पवन असा हायब्रिड जी वीज आपण विकत घेतोय ज्यातनं 4,300 मेगावॅट वीज आपल्याला मिळणार आहे त्याची क्षमता त्याची किंमत असणार आहे 3 रुपये 60 पैसे प्रति किलोवॅट. आणि काय नाही तो नाही लागला. हा नाही याला युनिट म्हणजे याचा युनिट किलोवॅट असल्यामुळे तसं आपण म्हणतोय ते युनिटच होत होते. त्यानंतर पंप स्टोरेज याच्यामध्ये परत 3 रुपये 20 पैसे ज्यातनं आपल्याला 28,000 मेगावॅट प्रति तास मिळणार आहे. आणि बॅटरी स्टोरेज 1500 मेगावॅट यातनं मिळणार आहे ती
देखील ₹2.19 आणि जी काही फर्म अँड डिस्पॅचेबल अॅन्युअल जी काही पॉवर आहे ही ₹4.60 प्रति किलोवॅट. म्हणजे मला हे सांगायचं आहे की पुढच्या 25 वर्षामध्ये आता आपल्याला स्थिर दराने म्हणजे आपली कोळशाची ऊर्जा सोडून बाकी ऊर्जा ही स्थिर दराने मिळणार असल्यामुळे आपण पुढच्या 5 वर्षाकरता महाराष्ट्रामध्ये विजेचे दर हे कमी करू शकलेलो आहोत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की जर गेल्या 20 वर्षात आपण बघितलं तर दरवर्षीचा विजेचे दर वाढण्याचा जो आपला वार्षिक दर आहे दरवर्षी 9.20%नी 9.20% आपण विजेचे दर वाढवायचो. आपल्याला माहिती आहे एकदा MERCनी सांगितलं की ते ऑटोमॅटिक वाढतात, ते काही वाढवून करावे लागत नाही. पण 25-26 पासून 29-30 पर्यंत दरवर्षी विजेचे भाव हे 1.96% ॲव्हरेज आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं दरवर्षी कमी होतील. आणि म्हणून आपल्या 70% कंझ्युमर करता आजचे जे दर होते त्याच्या 26% कमी दर हे त्याला 2030 मध्ये द्यायचे आहेत. आपण जर बघितलं तर घरगुती 8.4 रुपयाचा आज त्याला द्यावा लागतोय, तो 6 रुपये त्याला फक्त दर पडणार आहे. वाणिज्यिकला 16.97 आहे, त्याला 15.87 द्यावा लागेल 30 सालापर्यंत. आणि जे काही औद्योगिक आहे त्यांना ₹10.88 ऐवजी ₹9.97 द्यावा लागणार आहे. आणि जर आपल्या नेहमीच्या पद्धतीने 9% जी वाढ आहे ती गृहीत धरली असती तर औद्योगिकला ₹10.88 ऐवजी ₹15.77 द्यावे लागले असते. वाणिज्यिकला ₹16.97 ऐवजी ₹23.91 द्यावे लागले असते. आणि घरगुतीला 8.14 रुपयाच्या ऐवजी ₹8.14 ऐवजी ₹11.32 द्यावे लागले असते. पण आता या स्थिर आकारामुळे हा एक महत्वाचा विषय या ठिकाणी होतोय. यासोबत मला हे सांगायचं आहे की PM कुसुम या योजनेच्या अंतर्गत देशभरामध्ये जे सौर पंप लागले देशभरामध्ये त्याच्या 60% पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत. आणि आपण जर बघितलं आकडा का महत्वाचा आहे तर आपण साधारण सौर पंप लावण्याची सुरुवात ही 2015 साली केली होती आणि त्यावेळेस इतक्या योजनाही नव्हत्या. पण 15 ते 23 अशा या 8 वर्षामध्ये आपण 1,89,000 पंप लावले. आणि जानेवारी 24 ते जून 25 एवढ्या 1 वर्ष 2 महिन्याच्या कालावधीमध्ये 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण 3,86,000 पंप या ठिकाणी लावले. आता मोठ्या प्रमाणात हे जे काही पंप लागलेले आहेत यामुळे 23 लाख एकर जमीन ही ओलिताखाली आलेली आहे. आणि आता पुन्हा या पंपांना आपण गती दिली आहे. याच्यामध्ये थोडा एक लॅग तयार झाला होता कारण आपण ADB सोबत एक करार केलेला आहे. ADBने आपल्याला अट टाकली होती की 1 लाख पंप संपल्यावरच दुसरे 1 लाखाचं टेंडर काढावं. पण आता त्यातही आपण सूट घेतलेली आहे. त्यामुळे आता हा लॅग दूर होईल आणि डिसेंबर पर्यंत सगळे पंप जे आहेत हे आपण या ठिकाणी लावू शकू अशा प्रकारची आपल्याला अपेक्षा आहे. यामध्ये पंप लावल्यानंतर एकतर पंपाचा पुरवठा कोणी करायचा, आपण एम्पॅनल लिस्ट दिलेली आहे त्यामुळे सरकार ठरवणार नाहीये. एम्पॅनल लिस्ट प्रमाणे जो कोणी शेतकरी आहे त्यांनीच ठरवायचं कुठला पंप कोणाचा पंप घ्यायचा आहे. तो पंप घेतल्यानंतर 5 वर्षापर्यंत त्याची देखभाल दुरुस्ती ती कंपनी करेल आणि 5 वर्षापर्यंत त्या पंपाचा इन्शुरन्स असेल. तो तुटला फुटला चोरी गेला तरी त्याचे सगळे पैसे हे इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरण्यात येतील. अशा प्रकारची ही योजना या ठिकाणी केली आहे. यासोबत प्रधानमंत्री सूर्यघर योजना या योजनेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत आपण 2,24,000 घरगुती ग्राहकांना 858 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे रूफटॉप सोलर या ठिकाणी लावलेले आहेत आणि 1,500 कोटीहून जास्त सबसिडीचा लाभ देखील त्यांना दिलाय. आता यातल्या कोणालाही 1 रुपयाही बिल विजेचं भरावं लागत नाही.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 30 लाख घरं आपल्याला केंद्र सरकारने दिली आहेत. या प्रत्येक घरावर रूफटॉप सोलर लावण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या 30 लाख कुटुंबांना पुढे विजेचं बिल येणार नाही, त्यांना मोफत वीज मिळेल. आणि एवढंच नाही तर नुकतंच मंत्रिमंडळाने 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज मिळावी म्हणून जे 70% आपले ग्राहक आहे, एक राज्याची योजना तयार केली आहे. स्मार्ट या नावाने महाराष्ट्र ऑफसाईक रूफटॉप सोलर या योजनेच्या अंतर्गत आपण राज्याची सबसिडी देऊन त्यांना रूफटॉप सोलर देतोय. यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये 5 लाख ग्राहकांसाठी 635 कोटी रुपयाची राज्य योजना मंत्रिमंडळाने मंजूर केलेली आहे. आपला प्रयत्न आहे की घरगुती विजेचा वापर करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना सोलर देऊन त्यांना विजेच्या बिलापासून मुक्ती द्यायची, त्या दृष्टीनं हे काम आपलं चाललेलं आहे. ट्रान्सफॉर्मर आणि वितरण रोहित्र या संदर्भातही काही लोकांनी मुद्दा मांडला. आपल्याला कल्पना आहे की नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात जवळपास 2417 एजन्सी नियुक्त केलेल्या आहेत आणि 25-26 या कालावधीमध्ये आपण 8737 जे काही नादुरुस्त रोहित्र होते ते सुधारवणे आणि 8726 वितरण रोहित्र बदलण्याची कारवाई देखील केलेली आहे. यासोबत जवळपास 10,400 थ्री फेज वितरण रोहित्रांचा साठा आता आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे कुठेही डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आता नाही, ते फेल झालं म्हणून 8-8, 10-10 दिवस लोकांना थांबावं लागणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलाय. या ठिकाणी ऑइलच्या संदर्भात वगैरे आता सांगून आपला मी वेळ घेत नाही. निरंतर योजनेच्या संदर्भात यापूर्वी मी बोललेलो आहे, ते सांगत नाही. RDSS मध्ये मोठ्या प्रमाणात जे काम चाललेलं आहे ते सांगून आपलं मी आता वेळ या ठिकाणी घेत नाही. पण ऊर्जा क्षेत्रामध्ये अतिशय क्रांतिकारी अशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न आपण करतो. अर्थात पुढचे 3-4 वर्ष इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप काम आपल्याला करावं लागणार आहे. कारण ज्या पद्धतीनं आपली विजेची मागणी वाढलेली आहे तेवढ्याच वेगानं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आणि ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण तयार करू शकलेलो नाही. त्यामुळे वीज उपलब्ध आहे, पण हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर याचा ॲडिक्वसी प्लॅन झाला, त्याचा टायअप झाला, पैशाची उपलब्धता झाली, त्याचे टेंडर झाले आहेत. आता ह्याचं एक्झिक्युशन करण्याकरता पुढच्या 3 वर्षामध्ये फेजमध्ये हे या ठिकाणी होईल आणि या महाराष्ट्राला अतिशय दर्जेदार अशा प्रकारची वीज या ठिकाणी स्वस्तात देण्याचं काम हे या राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे करण्यात येईल. आज खरं म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन आहे. मी त्यांना अभिवादन करतो आणि त्यांच्या विचारावर चालणारं हे सरकार आहे हे निश्चितपणे या ठिकाणी अधोरेखित करतो. आणि म्हणूनच आपण जर बघितलं असेल तर आयुष्यभर दलित, वंचित आणि कष्टकरी समाजाचा विचार हा अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कवितांच्या माध्यमातून, आपल्या लेखनाच्या माध्यमातून मांडला आणि तोच विचार आणि त्याच घटकांकरता काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि म्हणून निश्चितपणे मी समाजातल्या सर्व प्रकारच्या वंचितांना आश्वस्त करतो की हे सरकार सातत्याने वंचितांचा विचार करून त्यांच्याकरता काम करेल. आज मुंबईकरता अनेक प्रकल्प आपण करतो आहोत. अटल सेतू पूर्ण झालाय, एक कोस्टल रोड पूर्ण झालाय, आता बांद्रा वर्सोवा कोस्टल रोडचं काम चाललंय. वर्सोवापासून दहिसर आणि दहिसरपासून भाईंदर याचे वर्क ऑर्डर आपण दिलेले आहेत, त्याचेही काम आपण चालू करतो. त्यामुळे वेस्टर्न साईडला सीमलेस कनेक्टिव्हिटी आपण करतो आणि यासोबत भाईंदर म्हणजे उत्तनपासून तर विरारपर्यंत एक अजून सागरी सेतू तयार करण्याकरता आपला प्रकल्प तयार झालेला आहे. जायकाकडे आपण तो लवकरच देतो आहोत. इन प्रिन्सिपल त्यांच्याशी चर्चा देखील झालेली आहे. त्यामुळे जवळपास विरारपासनं तर आमच्या अध्यक्षांच्या
कुलाब्यापर्यंत संपूर्ण एक सेतू, एक इंटिग्रेशन हे या ठिकाणी उभं होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की सांताक्रूज चेंबूर लिंक ईस्टर्न आणि वेस्टर्न फ्रीवेसाठी सिग्नल फ्री असा कॉरिडॉर 6.45 किलोमीटरचा आपण तयार करतो. ऑरेंज गेट टनेल प्रकल्प म्हणजे आपण ईस्टर्न फ्रीवेवरनं उतरलं की थेट एका टनेलमध्ये शिरू आणि चौपाटीवर बाहेर निघू, अशा प्रकारचा प्रकल्प, याचं काम सुरू झालेलं आहे. बांद्रा वर्सोवा सी लिंक 90 मिनिटाचा प्रवास 10 मिनिटावर येणार आहे. ठाणे बोरीवली ट्विन टनेल 23 किलोमीटर व्हाया घोडबंदर, यामुळे 12 किलोमीटरचा प्रवास आणि वेळ वाचणार आहे, याचं काम आपण सुरू केलेलं आहे. विरार अलिबाग कॉरिडॉर या संदर्भात लँड ॲक्विजिशनचं काम आपण सुरू केलेलं आहे. ठाणे क्रिक ब्रिज, मुंबई आणि नवी मुंबई कनेक्टिव्हिटी ॲडिशनल ब्रिजमुळे वाढणार आहे. ऐरोली ते कटई नाका प्रकल्प हा देखील आपण हातामध्ये घेतलेला आहे. मुंबईमध्ये 330 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क तयार होत आहे. मेट्रो 3चे 2 टप्पे खुले झाले आहेत. लवकरच मेट्रो 3 पूर्णपणे कार्यान्वित आम्ही करणार आहोत. ऑक्टोबरपर्यंतही कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दहिसर डीएन नगर मंडाले, वडाला ते कासर वडवली, ठाणे भिवंडी कल्याण, स्वामी समर्थ नगर विक्रोळी, अंधेरी ते दहिसर, मीरा भाईंदर नवी मुंबई, गायमुख शिवाजीनगर, कासर वडवली, गायमुख मीरा रोड, तळोजा ते कल्याण, मीरा रोड ते विरार, विक्रोळी ते बदलापूर, अशा 14 मेट्रो मार्गाची आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि याकरता एकात्मिक तिकीट प्रणाली आपण तयार केलेली आहे, ती यशस्वी झालेली आहे, त्याचं ट्रायल चाललेले आहेत. या एकात्मिक प्रणालीमुळे एक तिकीट आपण जर घेतलं तर या तिकिटावर आपल्याला मेट्रो, सबअर्बन रेल्वे, मोनो, बस आणि वॉटर ट्रान्सपोर्ट अशा सगळ्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये प्रवास करता येणार आहे. आणि हे तिकीट व्हॉट्सअपवर देखील उपलब्ध होणार आहे. हेच तिकीट व्हॉट्सअपवर होणार आहे, निवडणुकीचं तिकीट व्हॉट्सअपवर मिळणार नाही. आणि यासोबत एक प्रयत्न अजून आमचा आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये सबअर्बन रेल्वेची एक मोठी दुर्घटना झाली आणि सातत्याने सबअर्बन रेल्वेला दरवाजे नसल्यामुळे ऍक्सिडेंट आपण झालेले पाहतो. अतिशय वाईट परिस्थितीत लोक प्रवास करतात. आज 2 क्लासेस आपण तयार केलेले आहेत. एकीकडे मेट्रो आहे जी पूर्णपणे एसी आहे, ज्याचे दरवाजे बंद होत आहेत, ज्याच्यामध्ये प्रवासाची ईज आहे, तीही मुंबईकरांना आहे. आणि दुसरीकडे सबअर्बन रेल्वे आहे की ज्याच्यामध्ये अतिशय दाटीवाटीत लोक प्रवास करतात आणि ज्याला दरवाजे नसल्यामुळे ऍक्सिडेंट होतात. आणि म्हणून माननीय मोदीजींकडे आणि माननीय रेल्वे मंत्र्यांकडे आम्ही अशी मागणी केली होती की मेट्रो सारखे कोचेस हे सबअर्बन रेल्वेला दिले पाहिजे, म्हणजे जे पूर्णपणे एसी असतील आणि दरवाजे ज्याचे बंद होतील. आणि ही पण मागणी केली आहे की हे जरी कोचेस लावले तरी तिकिटामध्ये 1 रुपयाची वाढ न करता हे कोचेस लागले पाहिजे. आणि मला सांगताना याचं समाधान आहे. आजच सकाळी माननीय रेल्वे मंत्री मुंबईमध्ये होते आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतो आहोत. लवकरच मुंबईला येऊन या संदर्भातली अधिकृत ते घोषणा करतील आणि त्यानंतर आपल्या सबअर्बन रेल्वेचे सगळे डब्बे हे मेट्रो सारखे एसी आणि रेट्रोफिटिंग नाही, नवीन डब्बे, रेट्रोफिटिंगचे डब्बे नाही, तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हे डब्बे त्या ठिकाणी येतील की ज्यामध्ये दरवाजेही असतील आणि या ट्रेन एसी असतील आणि कुठलंही तिकीट वाढ याच्यामध्ये केली जाणार नाही. अध्यक्ष महोदय, नवी मुंबईचं
विमानतळ परवाच आम्ही त्याचा, मी आणि शिंदे साहेब गेलो होतो, आढावा घेतला आणि ऑक्टोबर पर्यंत हे विमानतळ सप्टेंबरच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल अशी परिस्थिती आहे. नैनाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे, मी आता जास्त वेळ घेणार नाही, त्याचं डेव्हलपमेंट चाललंय. वाढवण या बंदराचं काम अतिशय वेगानं चाललेलं आहे. जगातल्या पहिल्या 10 मध्ये असलेलं वाढवणचं बंदर हे मुंबईला आणि महाराष्ट्राला एक नवीन मॅरीटाईम ताकद तयार करून देणार आहे. यासोबत नवी मुंबईमध्ये आपण एज्युसिटी तयार करतो. या एज्युसिटीमध्ये 10 फॉरेन युनिव्हर्सिटीज याव्यात अशी आपली अपेक्षा आहे. त्यातल्या 5 युनिव्हर्सिटीजनी करार केलेला या सगळ्या युनिव्हर्सिटीज जगातल्या नामांकित युनिव्हर्सिटीज आहेत आणि इतर देशात त्यांच्या त्या देशामध्ये जाऊन शिकायला जेवढे पैसे लागतात त्याच्या 25 ते 30% पैशामध्ये आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना त्या युनिव्हर्सिटीत शिकता येणार आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी धारावीचा विषय देखील आमच्या ताईंनी मांडला. खरं म्हणजे तो महत्वाचाच विषय आहे. त्याही संदर्भात मी आपल्या लक्षात आणून देतो की हा जो प्रकल्प आहे, पहिल्यांदा तर कुठलीही जमीन अडाणींना देण्यात आलेली नाही. ही जमीन DRPला दिलेली आहे. DRP ही स्पेशल पर्पज व्हेकल आहे. स्पेशल पर्पज व्हेकल याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार हे भागीदार आहे. हे स्पेशल पर्पज व्हेकल महाराष्ट्र सरकारचं स्पेशल पर्पज व्हेकल आहे. त्याच्यामध्ये अडाणी हे विकासक म्हणून, पार्टनर म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत. या धारावीमध्ये अधिसूचित क्षेत्र 251 हेक्टर आहे. प्रत्यक्ष पुनर्वसनाकरता त्यातलं क्षेत्र जे मिळत आहे ते केवळ 108 हेक्टर मिळत आहे. उरलेलं सगळं क्षेत्र हे रिझर्वेशन किंवा इतर प्रकारच्या नॅचरल अशा प्रकारच्या एम्युनिटीज मध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. 108 हेक्टरच्या क्षेत्रामध्ये हे काम करायचं आहे. यामध्ये एकूण प्रकल्पाचा जो खर्च आहे हा 95,790 कोटी प्राथमिक खर्च आहे. याची पहिली बांधकाम परवानगी 14/1/2025 ला दिलेली आहे. पुनर्वसन घटकाच्या बांधकामाचा पूर्ण कालावधी म्हणजे 100% रिहॅबिलिटेशनचा कालावधी 7 वर्षे आणि जे पात्र झोपडपट्टी धारक आहेत त्यांचं पुनर्वसन धारावीमध्येच केलं जाणार आहे, बाहेर नाही, धारावीमध्येच. यासोबत ज्यांचे उद्योग आहेत त्यांना उद्योगाकरता तिथेच जागा दिली जाणार आहे, व्यवसायाकरता तिथेच जागा दिली जाणार आहे. धारावी ही केवळ एक राहण्याची जागा नाही आहे, ते एक इकॉनॉमिक हब देखील आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की 2014 पासून जरा मी मोठ्या दुकानातनं जोडे घ्यायला लागलो. 2014 पूर्वी माझे जोडे मी धारावीतनं घ्यायचो, बॅगही धारावीतनं घ्यायचो. याचं कारण तुम्हाला पाहिजे त्या ब्रँडची बॅग आणि जोडे हे 10% किमतीत तुम्हाला धारावीत त्या काळात तरी मिळायचे. त्यामुळे अतिशय चांगले कारीगर, पोट्री असेल, चामड्याचा व्यवसाय असेल, हे सगळे या सगळ्यांना धारावीमध्येच उत्तम व्यवस्था तयार करून ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये यांना आपण आणणार आहोत. आणि ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये आल्यामुळे आतापर्यंत ते काही टॅक्स भरतात नाही भरत याचा रेकॉर्ड नाही आहे, पण ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये आल्यानंतर टॅक्स भरावे लागतील म्हणून स्पेशल केस म्हणून 5 वर्षापर्यंत त्यांना आपण टॅक्स हॉलिडे देखील देण्याचा निर्णय केलेला आहे. आणि या माध्यमातून जे लोक, हा पहिला प्रकल्प आहे, आपल्याला माहिती आहे की 2011 पर्यंतचे जे लोक आहेत त्यांना आपण आधी 2001 होतं, मग आपण 2017 कायदा केला, 2011 पर्यंत केलं. आता माननीय हायकोर्टाने तेही मान्य केलं. माननीय कोर्टाच्या निर्णयानुसार 2011 नंतरचे किंवा वेगवेगळ्या कारणाने अपात्र लोक यांना आपल्याला घर देता येत नाही. हा पहिला प्रकल्प असा आहे की ज्या प्रकल्पामध्ये आपण निर्णय केला की अर्ध्या लोकांना घर द्यायचं आणि अर्ध्या लोकांना तुम्ही बाहेरही काढून टाकलं, कुठेतरी जाऊन ते झोपडीच तयार करणार आहेत.
त्यांना तर राहावं लागणारच आहे. आणि म्हणून या प्रकल्पात आपण स्पेशल केस म्हणून निर्णय केला की त्याही सगळ्यांना घर दिलं जाईल आणि चांगल्या क्वालिटीचं घर दिलं जाईल. आणि आत्ता आपण त्याला रेंटल हाऊसिंग म्हणतोय, कारण माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला आज त्यांना पक्क घर देता येत नाही, पण 12 वर्ष रेंटल हाऊसिंगमध्ये ते जर राहिले तर ते घर त्यांच्या नावे करण्यात येईल, हाही निर्णय आपण केलेला आहे. त्यामुळे 10 लाख लोकांना त्यांचं स्वतःचं घर या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि याकरता, या पुनर्वसनाकरता आपल्याला 541 एकर जागा या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लागणार आहे. तीही जागा अडाणींना नाही, DRPला देण्यात येते आहे. आणि त्या जागेवर त्यांना सेल युनिट करता येणार नाही, कमर्शियल करता येणार नाही, केवळ त्या ठिकाणी रिहॅब ते करतील आणि रिहॅबला लागणारी थोडी दुकानं किंवा काय जे काय असेल ते त्यांना करता येईल, याच्या व्यतिरिक्त करता येणार नाही. आणि म्हणून आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा जो काही प्रकल्प आपण करतो आहोत, देशातला नव्हे कदाचित जगातला सगळ्यात मोठा अर्बन रिन्युअलचा प्रकल्प हा या ठिकाणी तयार होणार आहे. आणि या दृष्टीनं जवळपास आता 90% होम टू होम अशा प्रकारचं सर्वेक्षण झालेलं आहे. लोकांनीही समर्थन दिलेलं आहे. ठीक आहे, काही लोकांचा विरोध असेल, तो असतोच, पण आता धारावीमध्ये याला मोठ्या प्रमाणात लोकांचंही पाठिंबा याला मिळतो आहे. आणि ताई, तुम्ही जे काही लक्षात आणून दिलं की काही लोक नसताना म्हाताऱ्यांच्या सह्या घेतल्या वगैरे, असं अजून घडलेलं नाही, पण घडलं असेल तर पुन्हा असेल तर पुन्हा त्यांच्याकडे पाठव, काही अडचण नाहीये. पुन्हा त्यांच्याकडे तुम्ही अशी नावं द्या, त्यांच्याकडे पुन्हा सर्वेक्षणाला जाते. कारण हा प्रकल्प आपल्याला एक असा प्रकल्प करायचा आहे, मला विश्वास आहे पुढच्या 3 वर्षात जेव्हा रिहॅब तयार होताना दिसतील आणि झालेले असतील आणि आपण डिलिव्हर करू पहिल्या सेक्शनला, त्यावेळी मुंबईतल्या झोपडपट्टी धारकांमध्ये एक विश्वास निर्माण होईल आणि स्लम फ्री मुंबईचं जे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू. आणि म्हणून हा जो प्रकल्प आहे हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प आहे. आणि म्हणून